नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं सुरू असलेल्या सरळ सेवा बूस्टर या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। यामध्ये आपण 2026 मध्ये होणाऱ्या तलाठी भरती, महानगरपालिका, नगर परिषद, हायकोर्ट, जिल्हा बँक तसेच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचसोबत मराठी व्याकरणाचा सराव करायचा आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिलाच प्रश्न आहे, कणव या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा। मित्रांनो, कणव म्हणजे काय? एखाद्याबद्दल वाटणारी दया, अनुकंपा किंवा त्याची येणारी कीव। अर्थातच काय तर कळवळा म्हणजे कणवसाठी समानार्थी शब्द कोणता आहे? कळवळा, पर्याय 4। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 2, मोहन पुस्तकाची पाने घाईघाईने उलटतो। वाक्यातील कर्म सूचित करणारा पर्याय निवडा। आता मित्रांनो, कर्म म्हणजे काय असतं? वाक्यातील ज्याच्यावर क्रिया घडते ते। आता या ठिकाणी क्रिया कशावर घडत आहे? तर क्रिया पुस्तकाच्या पानांवर घडत आहे, म्हणून पुस्तकाची पाने काय झाली? या वाक्यातील कर्म झाली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। त्यासोबतच मोहन हा वाक्यामध्ये कार्य करतोय, म्हणून तो काय झाला? वाक्यातील कर्ता झाला। तसेच मोहन कशा प्रकारे कार्य करतोय, कशा प्रकारे पाने उलटतोय? तर घाईघाईने पाने उलटतोय, म्हणजे त्या ठिकाणी घाईघाईने काय झालं? क्रियाविशेषण झालं। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 3, सप्ताह, त्रिदल, पंचपाळे ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? आता या ठिकाणी पाहायचं आहे, प्रत्येक शब्दामध्ये पहिलं पद हे काय आहे? संख्या विशेषण आहे। सप्त म्हणजे 7, त्रि म्हणजे 3, पंच म्हणजे 5। आणि मित्रांनो, पूर्ण शब्द सप्ताह 7 वारांचा किंवा 7 आहांचा समूह, त्रिदल 3 दलांचा समूह आणि पंचपाळे 5 पाळांचा समूह। म्हणजे या ठिकाणी काय झालं? तर पहिलं पद हे संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द समूहवाचक आहे। आणि ज्या ठिकाणी पहिलं पद संख्या विशेषण असून पूर्ण शब्द समूहवाचक असतो त्या ठिकाणी द्विगु समास असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, द्विगु समास। प्रश्न क्रमांक 4, भरभराट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, भरभराट म्हणजे काय? तर प्रगती होणं, विकास होणं, उन्नती होणं। त्याला विरुद्धार्थी काय असतं? तर ऱ्हास होणं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, ऱ्हास होणं, अधोगती होणं, डबघाईला जाणं म्हणजेच भरभराटला विरुद्धार्थी। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 5, आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, आकुंचन म्हणजे एखादी गोष्ट बारीक होणं किंवा आकार कमी होणं। त्याला विरुद्धार्थी प्रसरण म्हणजे आकार वाढणं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, आकुंचनला विरुद्धार्थी प्रसरण। आकुंचन म्हणजे कमी होणं, आकार कमी होणं आणि प्रसरण म्हणजे आकार वाढणं। प्रश्न क्रमांक 6, तुम्ही कॅलेंडरचा महिना बदलला नाही। वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा। आता या ठिकाणी पहा, तुम्ही हा वाक्यातील कर्ता आहे, बदलला नाही हे वाक्यातील क्रियापद आहे। आता क्रिया कोणी करणं अपेक्षित आहे? तुम्ही करणं अपेक्षित आहे। आणि क्रिया कशावर घडेल? तर कॅलेंडरच्या महिन्यावर घडेल, म्हणजे कॅलेंडरचा महिना काय आहे? वाक्यातील कर्म, म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते ते काय असतं? वाक्यातील कर्म असतं, म्हणजेच पर्याय 2। कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी आपण दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो। आणि मित्रांनो, या दिवसाच्या अनुषंगानंच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आलेला आहे नवीन ऑफर। यामध्ये आपल्याला A to Z मराठी व्याकरणाचं पूर्ण PDF पुस्तक जे आपण आधी 200 रुपयांना देत होतो ते आजच्या ऑफरमध्ये आपल्याला फक्त 100 रुपयांना मिळणार आहे। त्यासोबतच आपल्याला मोफत मिळणार आहेत देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं मराठी व्याकरण शॉर्ट नोट्स आणि 10 मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण पाहता येणार आहे आणि ते देखील ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये शिकवतो त्याच प्रकारे। आता जर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी ज्या प्रकारे शिकवतोय ती माहिती समजते तर त्याच प्रकारची माहिती, त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आपल्याला A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण प्रश्नपत्रिकांमध्ये मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला ही ऑफर फक्त 100 रुपयांना मिळत आहे। त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करा। आता सर्वच विद्यार्थी आजच्या आज व्हिडिओ पाहणार नाही आहेत, परंतु जे विद्यार्थी उद्या पाहतील, परवा पाहतील किंवा कधीही पाहतील परंतु हा व्हिडिओ पाहतील तर त्यांच्यासाठी आपण
मराठी व्याकरण हे पुस्तक फक्त 100 रुपयांना देणार आहे आणि नेहमीच ही ऑफर सुरू राहणार आहे. फक्त त्यांच्यासाठी जे या पेजचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला सेंड करतील. नंबर या ठिकाणी दिलेला आहे 75 17 24 91 19. या पेजचा स्क्रीनशॉट काढायचा, ॲडमिनला पाठवायचा. मग तुम्ही व्हिडिओ कधीही बघत असलात तरी देखील तुम्हाला ही PDF संच कितीला मिळणार आहे? फक्त 100 रुपयांना मिळणार आहे. जर तुम्हाला याचा फ्री डेमो पाहायचा असेल तर 75 17 24 91 19 या नंबरवर डेमो असा मेसेज पाठवा आणि याचा फ्री डेमो पहा. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, जर आपण तोचा वापर केला तर पुल्लिंग, तीचा वापर केला तर स्त्रीलिंग आणि तेचा वापर केला तर नपुंसकलिंग. मग या ठिकाणी पहा, तो नर पुल्लिंग, तो वर पुल्लिंग, त्यासोबतच तो माळी पुल्लिंग आणि ती वधू काय झालं तर स्त्रीलिंग. म्हणून पर्याय 4 काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. आता नरसाठी स्त्रीलिंगी शब्द कोणता येतो? नरसाठी मादी, वसाठी वधू आणि माळीसाठी माळीन. प्रश्न क्रमांक 8. गोखलेंच्या घरातला रेडिओ सकाळी 6 वाजल्यापासून चालू असतो. या वाक्यातील कर्ता शोधा. आता या ठिकाणी पहा, वाक्यातील क्रियापद चालू असतो हे वाक्यातील क्रियापद आहे आणि जर आपल्याला कर्ता शोधायचा असेल तर काय करायचं? क्रियापदाला नारा नारी नारे कोण प्रश्न विचारायचा. चालू असणारा, चालू असणारी, चालू असणारे कोण? तर चालू असणारा रेडिओ. म्हणजे या ठिकाणी काय झालं? रेडिओ हा या वाक्यातील कर्ता झाला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. वाक्यामध्ये चालू असणारा कोण असा प्रश्न विचारल्यावर येणारं उत्तर काय? तर रेडिओ. म्हणून रेडिओ काय झाला? वाक्यातील कर्ता झाला. प्रश्न क्रमांक 9. आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? मित्रांनो, मराठीमध्ये प्रेम कविता, शृंगार कविता आणण्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? तर केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांना दिलं जातं. म्हणून मित्रांनो, यांना काय म्हणतात? मराठी कवितेचे जनक असं म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द शोधा. मित्रांनो, पुल्लिंगी तो मित्र, म्हणून मित्र काय झाला? पुल्लिंगी झाला. दोरी, ती दोरी स्त्रीलिंग. कुत्री, ती कुत्री किंवा हा देखील स्त्रीलिंग किंवा नपुंसकलिंग. आणि घोडी स्त्रीलिंग. अशा प्रकारे मित्र काय झाला? पुल्लिंग झाला. प्रश्न क्रमांक 11. वचनाच्या वापरातील चुकीची जोडी ओळखा. खारेक खारका बरोबर, एकवचन अनेकवचन. पत्र पत्रे हे देखील बरोबर. तसेच केळे केळी हे देखील बरोबर. परंतु शाळा या शब्दाचं अनेकवचन आणि एकवचन सारखंच असतं. काय असलं पाहिजे? शाळा शाळा. दिलंय काय? शाळा शाळी. म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे, चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 12. वळणदार मोहक अक्षर सूचित करण्यासाठी कोणता शब्द योग्य आहे? मित्रांनो, वळणदार आणि मोहक अक्षर यासाठी घोटीव हा शब्द वापरला जातो. म्हणजेच काय? तर घोटून काढलेलं अक्षर किंवा मेहनत घेऊन काढलेलं अक्षर म्हणजे घोटीव अक्षर किंवा वळणदार आणि मोहक अक्षर. प्रश्न क्रमांक 13. गांगरणे या शब्दातून कोणता आशय सूचित होतो? मित्रांनो, गांगरणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमुळे गोंधळून जाणे किंवा कळायचं बंद होणं, म्हणजेच कळेनासं होणं, सुचेनासं होणं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. गांगरणे म्हणजे गोंधळणे किंवा सुचेनासे होणे. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण शोधा. या ठिकाणी पाहायचं आहे, गैरहजर. गैर हा उपसर्ग आहे आणि पहिलं पद महत्वाचं आहे म्हणून अव्ययभाव. राम लक्ष्मण दोन्ही पदे महत्वाचे आहेत म्हणून द्वंद्व समास. पंचवटी 5 वडांचा समूह म्हणून ह्या ठिकाणी हा काय झाला? द्विगु समास. आणि त्रिभुवन 3 भुवनांचा समूह म्हणून हा पण झाला द्विगु समास. अशा प्रकारे गैरहजर अव्ययभाव, त्रिभुवन पंचवटी द्विगु आणि राम लक्ष्मण द्वंद्व. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे. प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. या ठिकाणी पाहायचं, लांडगाचं अनेकवचन लांडगे होतं म्हणजे लांडगा एकवचनामध्ये आहे. बागचं अनेकवचन बागा होतं म्हणजे बाग देखील एकवचनामध्ये आहे. कुत्राचं कुत्रे होतं किंवा कुत्री होतं हे देखील काय आहे?
एक वचनामध्ये आहे, परंतु कांजिण्या हा शब्द अनेक वचनामध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय 3 कांजिण्या हा शब्द अनेक वचनी आहे. प्रश्न क्रमांक 16, सामूहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. मित्रांनो, सामूहिक म्हणजे सर्वांनी केलेलं, त्याच्या विरुद्धार्थी एकट्याने केलेलं म्हणजे वैयक्तिक, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 सामुदायिकला किंवा सामूहिकला विरुद्धार्थी वैयक्तिक. प्रश्न क्रमांक 17, गणपत बागेतले तण उपटतो आणि रस्त्यात फेकून देतो, अधोरेखित शब्द काय आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, गणपत कर्ता आहे आणि बागेतले तण काय आहे, याच्यावर क्रिया घडते, म्हणून हे कर्म आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. क्रिया करणारा कोण असतो? कर्ता, आणि ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म, म्हणजे त्या ठिकाणी तणावर क्रिया घडते, म्हणून तण काय झालं? कर्म झालं. प्रश्न क्रमांक 18, रघुनाथ, गणेश आणि साहेबराव यंदा पंढरपूरची वारी करणार आहेत. वाक्यात किती कर्ता आहेत? मित्रांनो, वाक्यामध्ये क्रिया काय आहे? पंढरपूरची वारी करणार आहेत. आता कोण कोण करणार आहेत? तर करणारे रघुनाथ, गणेश आणि साहेबराव, म्हणजे त्या ठिकाणी नारी नारे कोण असा प्रश्न विचारल्यावर हे तिन्ही उत्तरे येतात, म्हणून या वाक्यामध्ये 3 कर्ता आलेले आहेत, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, पुढील आठवड्यात शास्त्रज्ञांची पहिली तुकडी उत्तर ध्रुवाकडे जाण्यास निघेल, वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, जाण्यास निघेल म्हणजेच भविष्यकाळ दर्शवलेला आहे, क्रिया भविष्यात होणार आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 20, घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, घाऊक म्हणजे काय? तर एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणात विकत घेणे याला म्हणायचं घाऊक. त्याला विरुद्धार्थी एखादी गोष्ट थोड्या प्रमाणात विकत घेणे म्हणजे किरकोळ, पर्याय 1. घाऊक म्हणजे होलसेल, किरकोळ म्हणजे रिटेल, म्हणजे या ठिकाणी घाऊकला विरुद्धार्थी किरकोळ असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्याला काय म्हणतात? आता मित्रांनो पहा, जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं अव्ययभाव समास. जर दुसरं पद महत्त्वाचं असेल तर त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. आणि जर दोन्ही पदे महत्त्वाचे असतील, समान दर्जाचे असतील, तर त्याला म्हणायचं द्वंद्व समास. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी अर्थदृष्ट्या समान दर्जाची पदे असतील तर त्याला द्वंद्व समास म्हणायचं आहे, म्हणजे पर्याय 2. आणि जर दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध झाला तर त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी अव्ययभाव समास असलेला पर्याय निवडा. या ठिकाणी पाहायचं आहे, अव्ययभाव समास पहिलं पद महत्त्वाचं असतं, पूर्ण शब्द क्रियाविशेषण असतो. याच प्रकारे पहा, कंबरपट्टा, कमरेचा पट्टा, तत्पुरुष समास. तोंडपाठ, तोंडाने पाठ, तत्पुरुष समास. विट्टी, दांडू, विट्टी आणि दांडू, या ठिकाणी हा काय झाला? द्वंद्व समास. आणि गैरशिस्त, मित्रांनो या ठिकाणी गैर हा उपसर्ग लागलेला आहे आणि सहसा उपसर्ग लागलेले शब्द काय असतात? तर अव्ययभाव समासातील असतात, म्हणजे गैरशिस्त काय आहे? अव्ययभाव समास, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 23, कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी टिंबटिंब असतो. आता लक्षात ठेवायचं आहे, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो, म्हणजेच कर्ता हा प्रथम विभक्तीमध्ये असतो, म्हणजे प्रथमांत असतो, पर्याय 4. तसेच कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागलेला नसतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? कर्म प्रथमांत आहे असं म्हणायचं. पुढे प्रश्न क्रमांक 24, कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या टोपण काव्यलेखन केले आहे? मित्रांनो, वर आपण यांच्यावर प्रश्न पाहिला. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण? केशवसूत. आणि मित्रांनो यांचंच नाव आहे कृष्णाजी केशव दामले, म्हणून आपलं उत्तर पर्याय 4 केशवसूत. केशव कुमार कोण आहेत? तर प्रल्हाद केशव अत्रे. गोविंदाग्रज कोण आहेत? राम गणेश गडकरी. आणि कुसुमाग्रज कोण आहेत? तर विष्णू वामन शिरवाडकर. यांनाच तात्यासाहेब या नावानं ओळखलं जातं. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 25, जाऊ या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते? मित्रांनो, जाऊचं पुल्लिंगी रूप काय असतं? दीर. लक्षात ठेवायचं आहे, जाऊला पुल्लिंगी दीर असतं. तसेच जर जाऊचं अनेक वचन विचारलं तर जावा, जाऊचं अनेक वचन जावा आणि पुल्लिंगी रूप दीर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26, विणलेले व झाकण असलेले फळे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे? मित्रांनो, फळे ठेवण्यासाठी काय वापरतो आपण? करंडा वापरतो, जो बांबूच्या
पट्ट्या काढून त्यापासून बनवलेला असतो, विणलेला असतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 करंडा. आणि करंटा म्हणजे काय? ज्याचं नशीब खराब आहे त्याला म्हणायचं करंटा. प्रश्न क्रमांक 27, जाळ्यात सापडणे, अडकणे यासाठी कोणता शब्द वापरला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, जाळ्यात अडकणे किंवा सापडणे याला काय म्हणायचं? एखाद्या गोष्टीमध्ये गुरफटणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. जाळ्यात अडकणे, सापडणे यालाच म्हणायचं गुरफटणे. प्रश्न क्रमांक 28, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा आहे. सभेत पत्रके वाटली गेली. आता या ठिकाणी पाहायचं आहे, वाटणारा कर्ता या ठिकाणी दिलेला नाही. आपण काय म्हणूया? कार्यकर्त्यांकडून सभेत पत्रकं वाटली गेली. आता या ठिकाणी काय झालं? कर्त्याला कडून प्रत्यय लागला आणि शेवटी वाटली गेली असं क्रियापद आलं. म्हणजे या ठिकाणी काय झालं? तर इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी रचना झाली. आणि इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी रचना असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कर्म कर्तरी प्रयोग असतो. याचं दुसरं नाव काय आहे? याचं दुसरं नाव आहे नवीन कर्मणी प्रयोग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द निवडा. या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, महत्त्वपूर्ण मध्ये प ला काय पाहिजे? दुसरा उकार पाहिजे. हे चुकलेलं आहे. तसेच मलिनीकरण या ठिकाणी काय पाहिजे? तर या ठिकाणी ल ला पहिली वेलांटी आणि न ला दुसरी वेलांटी, मलिनीकरण असं पाहिजे. म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. आणि मत्स्यालय असतं त स आणि य असतं, मत्स्य असतं आणि या ठिकाणी मत्स्या दिलंय. म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. परंतु महाशिवरात्र हा शब्द पूर्णपणे बरोबर दिलेला आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय 4 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना टिंबटिंब म्हणतात. जर तुम्हाला याचं उत्तर येतंय तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना टिंबटिंब म्हणतात. हे कशाची तरी व्याख्या आहे. याचं उत्तर कमेंट करून सांगा. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर आजच्या प्रश्नांतून तुमचा सराव झाला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.